आणि महाराष्ट्र दिवसभरची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या ब्रेकिंग बातमीने करतोय। मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाली आहे। मुलुंड स्टेशन परिसरात ओव्हरहेड वायरवरती वस्तू अडकली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आग लागली आहे आणि यानंतर परिसरामध्ये धूर पसरलेला आहे। मध्य रेल्वेवरील वाहतूक उशिराने धावतीये। ही दृश्य आपण पाहू शकतोय। ही सगळी दृश्य तुम्ही मुलुंडची पाहताय, ज्या ठिकाणी ओव्हरहेड वायरवरती एक वस्तू अडकली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी आग लागली। इथे पेट घेतल्यानंतर आपण धुराचीही लोट पाहतोय। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, नेमकं केव्हाची घटना आहे, काय झालंय आणि कशा पद्धतीने आता ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत? अगदी काही वेळापूर्वीची ही घटना आहे। मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे। खरं तर आपण बघतोय की एक ट्रेन मुलुंड स्थानक परिसरातून जात असताना अचानक ओव्हरहेड वायरवरती कुठली तरी वस्तू पडली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला। 2 वायरी होत्या ज्यामधनं विद्युत प्रवाह सुरू होता। मोठ्या क्षमतेचा विद्युत प्रवाह आपण बघतोय की ओव्हरहेड वायरच्या माध्यमातून वाहून नेला जातो आणि यावेळी त्यावरती एक वस्तू पडली। त्यानंतर 2 वायर मधला प्रवाह एकत्र जॉईंट झाला आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला, स्पार्किंग झालं आपण दृश्यामध्ये जे बघतोय आणि त्यामुळं रेल्वे तात्काळ थांबावी लागली आणि परिसरात या रेल्वे स्थानक परिसरात एक घबराटीचं वातावरण निर्माण झालं की प्रवासी प्लॅटफॉर्मवर होते, रेल्वे स्थानकामध्ये होते, कुठला तरी स्फोट झाला असं समजून या प्रवाशांनी त्या ठिकाणावरनं ते धावपळ त्यांची झाली आणि अनेक प्रवासी आता मध्य रेल्वे मार्गावरच्या ट्रॅकवरून पायी चालत जात असल्याचं चित्र देखील या परिसरामध्ये बघायला मिळतं। मात्र सध्याची ही दृश्य बघतोय, ओव्हरहेड वायर वरती एक वस्तू पडली आणि त्यामुळं हे सगळं त्या ठिकाणी आता वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आता सध्या आपण बघतोय कुणालाही जीवितहानी झालेली नाही, मात्र या सगळ्यात आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी काहीसा विलंब लागेल। अक्षय, प्रयत्न काय सुरू आहेत रेल्वे प्रशासनाकडून आता सगळं सुरळीत करण्यासाठी? नाही, या सगळ्या संदर्भात आता ओव्हरहेड वायर ज्या ठिकाणी हा स्फोट झालाय या ठिकाणावरनं रेल्वे सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी रेल्वे चे प्रयत्न सुरू आहे आणि त्यानंतर ज्या रेल्वे गाड्या दोन्ही दिशेच्या रेल्वे गाड्या असेल, मग ते अप्स आणि डाऊन दिशेच्या ज्या गाड्या असतील त्या गाड्या मागे ताटकळत उभ्या आहेत। सगळ्यात पहिला प्रयत्न की कुठलाही धोका निर्माण होऊ नये, अशी घटना का झाली आणि पुन्हा लगेच होऊ नये आणि त्यानंतर जी वाहतूक विस्कळीत झालेली आहे ती सुरळीत करणे। सध्या आपण बघतोय की कामकाजाची वेळ नाही आहे मुंबईच्या चाकरमान्यांची, मुंबईतील कर्मचारी वर्गाची, त्यामुळं हे मोठा त्यावर परिणाम जरी पडला असला तरी त्याचा त्रास प्रवाशांना तितकासा होत नाही। मात्र सायंकाळच्या सुमारापर्यंत ही वाहतूक जी आहे ही वाहतूक सुरळीत व्हावी, सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांना या सगळ्या घटनेचा कुठलाही त्रास होऊ नये आणि सगळ्यात महत्वाचं मुंबईचं रेल्वेचं वेळापत्रक हे वेळेवर आणणं, सुरळीत करणं ही पहिली प्राथमिकता आता या घडलेल्या घटनेनंतर रेल्वेची आहे। अर्थातच अक्षय, धन्यवाद। आपल्याकडनं अशी अपडेट्स घेत राहू या संदर्भातले। मध्य रेल्वेची ही लाईन आपण पाहतोय जी नेहमीच गजबजलेली असते, अत्यंत महत्त्वाची स्थानक याला जोडलेली आहेत आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांचा जो वर्ग आहे तो याच मध्य रेल्वेच्या सगळ्या स्थानकांच्या परिसरामध्ये राहताना पाहायला मिळतो। म्हणून रोजच तिथून ये-जा असते। या स्थानकावरून मुलुंडवरून तर अत्यंत गजबजलेलं असं हे ठिकाण आहे। इथे अनेक जण उतरतात, या ठिकाणाहून रेल्वेमध्ये चढतात आणि अशाच ठिकाणी हे ओव्हरहेडची नेमकं दुर्घटना घडलेली आहे आणि म्हणून आता लवकरात लवकर ही सगळी दुरुस्ती करणं गरजेचं आहे। ठाण्याकडे जाताना आपल्याला हे स्टेशन लागतं। ठाणे हे तर महत्त्वाचं स्थानक आहे आणि त्यातून ठाण्यावरून कुर्ल्याला यायला, दादरला यायला किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे तिकडून सुद्धा ठाण्याच्या साईडला जाताना, डोंबिवली कल्याण साईडला जाताना याच मुलुंड स्टेशनवरून जात असतात।